जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि आपण या घटकामध्ये बघणार आहोत की नेमका कट ऑफ किती जाणार आहे ओपनचा, त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ किती जाणार आहे, एनटीचा किती जाणार आहे, एससी एसटी, त्यानंतर ओपनमध्ये समांतर आरक्षणाचा किती जाणार आहे, होमगार्ड किती जाणार आहे, माजी सैनिक किती जाणार आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर ईडब्ल्यूएस किती जाणार आहे, एससीबीसी किती जाणार आहे, विजेए किती जाणार आहे, ईडब्ल्यूएस एससीबीसी सर्वच आपण कट ऑफ बघणार आहे. त्याआधी आपल्याला सुरुवातीला मार्क बघावं लागणार आहे की नेमके मार्क कसे पडलेले आहे. त्यानुसारच आपल्याला सुरुवातीला आपण काही पेज आपण मार्क बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला आपण अंदाजित कट ऑफ सांगणार आहोत, सेफ स्कोर सांगणार आहोत की इतके मार्क तुम्हाला असेल लेखीमध्ये आणि ग्राउंडमध्ये, तर तुमचं काम इथे होऊन जाईल. तर बघा 85 लेखीमध्ये मार्क पडलेले आहे एका विद्यार्थ्याला. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला बघा 85 पडलेले आहे. त्यानंतर बघा 84, 80. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर 80वाला मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात आपण तर 82, 90वाला विद्यार्थी आहे. बघू शकता इथे परत 90वाला विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 83 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 84 गुण घेणारा आहे, 85, 86, 84, 93 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा 81 गुण घेणारा विद्यार्थी सुद्धा दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर पुढे जर आपण चेक केला तर 87, 86, पुढे जर चेक केला 80, 85, 84, 82 गुण घेणारा विद्यार्थी सुद्धा दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर पुढे जर आपण चेक केला तर 80 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे या लिस्टमध्ये. 84 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे, 84 दिसतो आहे. त्यानंतर 85 गुण घेणारा सुद्धा विद्यार्थी दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर बघा 81 गुण घेणारा विद्यार्थी, 80 गुण घेणारा विद्यार्थी, 81, 80, 81, 82 अशी गुण घेणारा विद्यार्थी दिसत आहे. रांगेतच दिसत आहे आणि चेस नंबरसुद्धा रांगेमध्येच आहे. ठीक आहे. त्यानंतर 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर चेक केला आपण तर 86, 84, 82, 84, 83. त्यानंतर बघा 86, 94 गुण घेणारा विद्यार्थी आहे आपल्याला. हायेस्ट आतापर्यंत 94 मिळालेला आहे. त्यानंतर बघा 88 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 83 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर बघितलं आपण तर 83, 84 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 88, 85 गुण घेणारे लागोपाठ विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केला तर यामध्ये 83 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 88, 80, 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया आपण. 88 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आपल्याला. 91, 84, 88, 88, 82 असे मार्क घेणारा विद्यार्थी सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 82 गुण, 84 गुण घेणारे विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा 90 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा दिसतो आपल्याला इथे. त्यानंतर पुढे आपण चेक करूया तर 88वाला परत दिसलेला आपल्याला, 90वाला विद्यार्थी दिसतो आहे, 91वाला विद्यार्थीसुद्धा दिसलेला आहे आपल्याला. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 90वाला परत दिसलेला आहे आपल्याला, 80, 85, 81. म्हणजे इथे विद्यार्थ्यांना पेपर हा सोपा गेलेला आहे, कारण की पेपर हा सोपा होता. आपण सुद्धा आपल्या चॅनलवर सॉल्व करून दाखवलेला होता हा पेपर. 87 बघा मार्क पडलेला विद्यार्थी आहे, 84 विद्यार्थी आहे, 84, 86. पुढे जर बघितलं 83, 87, 80 मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा आहे. 89 विद्यार्थी मार्क घेणारा आहे. बघा इथे रांगेमध्येच मार्क पडले आहेत, चेस नंबरसुद्धा रांगेमध्ये आहे आणि मार्कसुद्धा रांगेमध्येच पडलेले आहे. बघा 82, 80, 89, 86, 84 म्हणजे इथे मार्कसुद्धा सारखे पडलेले आहे विद्यार्थ्यांना. पुढे जर आपण चेक केलं तर बघा इथे मागे पुढे 89 आणि 91 मार्क तिघांना पण सारखे मार्क पडलेले आहे जवळपास. त्यानंतर बघा 88 मार्कवाला विद्यार्थीसुद्धा आहे, 87वाला सुद्धा मार्क आहे. बघा इथे एका लागोपाठ मार्क घेणारे विद्यार्थी भरपूर आहे इथे. त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर 77 मार्कवाला विद्यार्थी दिसतो आहे. पुढे जर आपण चेक केलं 85, 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 89 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात तर 87 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 91 गुण घेणारा विद्यार्थी आहे आणि 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जर चेक केला आपण तर यामध्ये 88 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 93 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 90 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आपण चेक करूयात तर यामध्ये 85, 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 89 गुण घेणारा विद्यार्थी आहे. तर बघा आता आपण इथे कट ऑफ सांगूया. तर बघा इथे सेफ स्कोर जर बघायचा आहे तर माझ्या मते इथं विद्यार्थी मित्रांनो 86
किंवा 87 ह्या दोनपैकी सेफ स्कोर असू शकतो तुमचा. 85 सुद्धा असू शकतो, 86 सुद्धा असू शकतो आणि 87 सुद्धा असू शकतो. या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असेल लेखीमध्ये. ग्राउंड 93 असेल तर तुमचं इथे हमखास काम होऊन जाईल. ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर 88 प्लस 95 तुमचं ग्राउंड असेल तर तुमचं इथं हमखास काम होऊ शकतं, जवळपास होऊ शकतं निश्चित तुमचं काम. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. ही जी यादी आहे या SRP बलगट क्रमांक 11 ची ही लेखीची मार्क आहे, बघू शकता. राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 11, नवी मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई 22-23 लेखी परीक्षा तात्पुरते गुण प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. इथे जागा भरपूर असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचं काम आरामात होऊ शकतं, पण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे. म्हणून 88 प्लस मार्कवाले विद्यार्थी ओपनमध्ये सेफ झोनमध्ये जाऊ शकतात आणि 86 प्लस मार्कवाले विद्यार्थी कोणत्याही कास्टमध्ये बसू शकतात. धन्यवाद.